समचरण सरोजम सांद्रणिलामुदाभं जगन निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि यौन्त प्रविश्य मम वाचि मां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्चहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं यई पांडुरंग यई संभाळोनी आवाज दबायले हो दबायले आवाज दबून त्याचा आवाज मोकळा येणार यई पांडुरंग यई संभाळोनी यई पांडुरंग केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण हेचे बंधू श्री चरण श्री गुरु हेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता ज्यांच्या गावी केला वास त्याशी नसावे उदास मस्तक हे पायावर यावार तरी संतांच्या यावार तरी संतांच्या वार तरी संतांच्या मस्तक हे पायावर यावार तरी संतांच्या वार तरी संतांच्या वार तरी मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळ ग्रासा बया काळाची हे बुडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त शिवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठांतरातला गोडा अभंग आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबा मनाला उपदेश करणारा सुंदर अभंग आहे विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा श्री संत जगद्गुरु तुकोबा वैकुंठ गमन सोहळा प्रित्यर्थ चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह नेत्रदीपक सोहळा आणि त्यातील ही 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा का 7व्या दिवशी 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त गावकरी मंडळी भजनी मंडळी तरुण मंडळी सप्ताहाला तनमन धनाने सहकार्य करणारे पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी सर्वांच्या चरण मी नतमस्तक होतो
ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जनांचं दर्शन झालं. आदरणीय आमचे जीवलग मित्र, जीवश्य कंठश्य महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मृदंग अलंकार, आपल्या गावातलं रत्न, आपल्या गावाचं वैभव, आपल्या गावाची शान, आदरणीय माझे अत्यंत जीवलग तुषार महाराज जाधव, एकदा त्यांचं टाळे वाजवून स्वागत करा. त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जनांचं झालेलं हे दर्शन आणि आपल्या गावाचं वैभव, आदरणीय आमचे बाळकृष्ण महाराज वाकोतकर महाराजांचं मी दंडवत घालून स्वागत करतो. त्यांचं एकदा टाळी वाजवून स्वागत करा. आणि या सेवेला उपस्थित आज महाराष्ट्र ज्यांनी गाजवला ती मंडळी आपल्या समोर आज उपस्थित आहेत. आमच्या परभणी जिल्ह्याची शान, अतिशय कमी वयामध्ये ज्यांनी महाराष्ट्रात प्रसिद्धी कमवली, माझे अत्यंत जीवलग मित्र आमचे श्यामजी महाराज श्रावणी, एकदा त्यांचं टाळी वाजवून जोरात स्वागत करा. अतिशय हातामध्ये गोडवा आहे महाराज. कीर्तनकाराकडे लोक कमी बघतात पण पखवाजाकडे जास्त बघतात महाराज. ही पखवाद्याची ओळख आहे महाराज. हे हातातला त्यांच्या गोडवा आणि इंद्राची त्यांच्यावर झालेली ही कृपा. विठ्ठला या सेवेला उपस्थित महाराष्ट्रातील नामवंत मंडळी, संगीत विशारद संगीत अलंकार आमचे जीवश्य आदरणीय आमचे पंकजी महाराज पाटील, त्यांचंही टाळी वाजवून स्वागत करा. एकूण आदरणीय आमचे संगीत विशारद संगीत अलंकार अनिल महाराज पाटील, आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार कृष्णा महाराज वानखेडे, संगीत विशारद संगीत अलंकार नितीनजी महाराज बोरुडे, संगीत विशारद संगीत अलंकार आमचे योगेशजी महाराज पांढरे, उदयजी महाराज लोणी, लोकेश महाराज जाधव, आदरणीय अंकुजी महाराज सोन्ने, राजू महाराज जोशी, महाराष्ट्रातील संपूर्ण नामवंत मंडळी. हुकून चुकून एखाद्याचे नाव राहण्याची दाट शक्यता आहे, त्याच्यामुळे सर्वांचं नाव एका उखाण्यात घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो बरंच वाकून, आणि तुम्हा सर्व जणांचं नाव घेतो ज्ञानोबा राहायचा मान राखून. म्हणजे आता सर्व आले महाराज, ज्ञानोबा आले की सगळे आले. आणि साऊंड सर्व्हिस अतिशय सुंदर आहे महाराज. त्यांच्याकरता एकदा टाळी वाजव जोरात महाराज. टाळी वाजली म्हणजे बटणं पुढं सरकत आहे, जरा मोकळ्या मनाने सरकू दे. विठ्ठला विठ्ठला दोन चोपदार आहेत एकमेकीकरिता अत्यंत प्रसन्न आहेत महाराज. तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद. मृदंगाचार्य नंबर 1, तुमचं नाव अर्जुन महाराज, तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद. चोपदार हेच गावचे का? बेस्ट. नामामणी देवान घरचे घरी जेवा. तुम्हालाही धन्यवाद. विठ्ठला सप्ताहाचं वातावरण अतिशय सुंदर आहे आणि माता भगिनीची संख्या आमच्या भरपूर आहे. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजव महाराज. गावातले माणसं कुठे गेलेत मला याचा मेळ लागा नाही, कुठंच गेले नाही, गावातच आहेत. पण महिला मंडळीची संख्या जास्त असल्यामुळे मागे बसली, म्हणून पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळी सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि श्री गुरु जशी बुद्धी देतील त्या बुद्धीनुसार अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न यूट्यूब चॅनलवाले, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवून स्वागत करा. पुढे गेले तुम्हालाही धन्यवाद. विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा उपदेशवर प्रकरणातील अभंग आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबरा उपदेश करतात. उपदेशाचा अधिकार तिघाला. पहिला उपदेशाचा अधिकार वेदाला, दुसरा उपदेशाचा अधिकार देवाला आणि तिसरा उपदेशाचा अधिकार संतांना. पहिला अधिकार वेदाला, दुसरा देवाला आणि तिसरा संतांना. वेद सुद्धा उपदेश करतो. ज्ञानोबा म्हणले, आईतापासून काढती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. वेद उपदेश करतो, पण उपदेश करीत असताना जातीचा विचार करतो. आणि वारकरी संप्रदायामध्ये माणूस किती मोठा याला किंमत नाही. जातीचा जर विचार करीत असेल तर वारकरी संप्रदाय त्याला किंमत देत नाही. कारण वारकरी संप्रदाय जातीचा विचार करीत नाही. ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्याची जात कोणती बी असू द्या, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य, तुका म्हणे नाही जाती सवे आमच्या सेटिंग मध्ये यायला पाहिजे. अशी तुम्ही जरा असं माग व्हायला लागले. तुम्हाला इकडे काय पडायचं भी वाटायला का? पडू दे ना, आता काय राहिलं मिळत काय एवढं ताण घ्यायचं त्याला. तसं बाबा इकडे सांगा तुम्ही अनिल महाराज, जरा सेटिंग राहते, जरा पाखवाजी असे जुळत मिळत राहते. वारकरी
महाराज आपलं हे वारकरी संप्रदायाचं ते सगळ्या जातीला मोकळे महाराज. तुका महाराज म्हणले सगळ्या जातीचे लोक या आणि परमार्थ करा. या रे लहान थोर, या रे लहान थोर, बसल्या महाराज. आता गायक नंबर 1 आहेत, वादक नंबर 1 आहेत, चोपदार तर आता बघायचंच काम नाही महाराज. असं वाटतंय आपल्यातले 2000 रुपये त्याला देऊन टाकवत महाराज, पण ते महाराजाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही. चोपदार नंबर 1 आहेत. आता 11 वाजले काय, 10:30 वाजले काय, 1 वाजले काय, 12 वाजले काय, तुम्ही उठायचं नाही बरं का. उठताना चल द्यायचं का 12 वाजेपर्यंत. होय, हात वर करा बरं, हात वर करा. कीर्तन कोणाला बंद करू वाटतंय, फक्त हात वर करा. वातावरण चांगलंय महाराज. गायक नंबर 1, वादक नंबर 1. वारकरी संप्रदायात जातीला किंमत नाही. कोण्या बी जातीचा माणूस असतो, ज्याच्या मुखात भगवंताचं नाम आहे त्याचा जातीचा विचार नाही. ज्ञानोबारांनी सगळ्या जातीचे लोक एका पंक्तीचे उगावले. मिळाविली मांदी तुम्ही बघा महाराज. एक गाव असं नाही जिथं हनुमंतरायचं मंदिर नाही. तुमच्या गावात आहे का नाही? बोला, कुठे आहे ना? एक गाव असं नाही जिथं हनुमंतरायचं मंदिर नाही. आणि ज्या गावात हनुमंतरायचं मंदिर नाही ते गावच नाही. पण बघा, आणि हनुमंतरायच्या जातीचा विचार जर केला तर जात कोणती? अवघड आहे ना. माकडाची कोणती जात? सकाळी माकडाचं नाव घ्यायला शास्त्र परवानगी देत नाही. प्रभातीनं घ्यावे नाव माकडाचे, घ्यावे नाव माकडाचे, पैशा भक्ताचे सर्व काळ, सकाळी नाव घ्यायला माकडाचं जमत नाही. पण आमच्या हनुमंतरायचं नाव घेतले तेव्हा दिवस चांगला जात नाही. परिणाम कशाचा? जातीला किंमत नाही. येऊन जन्मला मरकट, परी वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? जातीला विचार नाही महाराज, जातीची किंमत नाही. मग वेद उपदेशाच्या लायक आहे, पण जातीचा विचार बघतो. त्याच्याने वेद आपल्याला तितकं महत्वाचा नाही. म्हणले देव सुद्धा उपदेश करतो, पण आपल्या भक्ताचा विचार करतो. भक्ताला भक्ता राखे पायापाशी. आपला भक्त असेल तर युको बोलताना देऊ नका महाराज. ट्रबल द्या, मॉनिटर कडक करा आवाज त्याचा. देव आहे, आपल्या भक्ताचा विचार करतो महाराज. देवाची भाषा कशी माहिती आहे का? याल तरी यारे लागे आणि अवघे माझ्या. देव माग या म्हणतो का पुढे चला म्हणतो का सोबत चला म्हणतो? माग या. जगात आपण पुढे गेलेलो जगाला आवडत नाही महाराज. कोणीच पुढे जा म्हणणार नाही, सगळे माग या म्हणणार.
एकच माणूस शांबा पुढे जा म्हणतो, कोण? एसटीचा कंडक्टर. पुढे जा, पुढे जा. बाकी सगळे माग या म्हणणारेच माणसं आहेत महाराज. कुत्र्याला गती कधी खपत नाही, माणसाला कोणाची प्रगती खपत नाही, आणि साधूला अधोगती कधी खपत नाही. हे कधी ध्यानात धरा. बघा, कायम रस्ता हुकतो त्याला जीव म्हणायचं, कधीच रस्ता हुकत नाही त्याला देव म्हणायचं. चांगल्या रस्त्याने चलत राहतो त्याला साधक म्हणायचं, आणि चुकलेल्या नीट रस्त्याला लावते त्यांना संत म्हणायचं. तुकोबाराचा प्रसिद्ध अभंग आहे नाथ महाराजाचा. आज्ञानी लावावे सन्मार्गासी, आज्ञानी लावावे सन्मार्गासी, आज्ञानी लावावे सन्मार्गासी, सुखीचे भावे जगन व्हावे, जगन व्हावे, जगती व्हावे, जगती व्हावे, आज्ञानी लावावे सन्मार्गासी, आज्ञानी लावावे सन्मार्गासी. सुखी जेणे व्हावे जगनी व्हावे, अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नुसतं जगत राहतो त्याला जीव म्हणायचं, सगळ्यांना जगावतो त्याला देव म्हणायचं, आणि सगळ्यांना जागवतात त्यांना आमचे संत म्हणायचे. आता जागा रे भाई न जागा, 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 आता जागा रे भाई न जागा. आता जागा रे भाई न जागा, 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 आता जागा रे भाई न जागा. बारीक बारीक इथे करी. जय हो जय हो. जागरे जागल्या भाई, जागरे जागल्या भाई, जागरे जागल्या भाई, जागरे जागरे भाई, जागरे जागरे भाई, जागरे जागरे भाई, जागरे जागरे भाई, आता जागरे जागरे भाई. टाळी वाजव मृदंगाचा नाही करता येत. कीर्तन भजन जाग वाण्या करताय का झोपण्या करताय? खरं बोला, काय दुखायला का तुमचं? असं मोकळं बोला, असं घालील लोटांगण मोकळं पटांगण, जरा फ्रेश राहा असं थोडं जरा. कीर्तन झोपण्या करता का जागा वाण्या करता? बोला, मोकळं बोलायचं म्हणजे मला कळत. शिजवलेलं अन्न खाण्याकरता का फ्रीज मध्ये ठेवण्याकरता? सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाटात ठेवण्याकरता? कीर्तन मनोरंजनाकरता का देव होण्याकरता? माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं याच्याकरता हा धर्म मंडप आहे. माणसा आता तरी आता तरी कलियुगाचं मार लागला, जामीना जीवन जगलं, कलियुगाचं मार लागलं, जामीना जीवन जगलं. हे कलियुगाचं मार लागलं, बाजारीला जीवन जगलं, कलियुगाचं मार लागलं, बाजारीला जीवन जगलं. माणसा आता परिवार झाले, आता तरी टाळी वाजव, बेस्ट मारा. आपल्याला तितकंच पाहिजे होतं, जाऊ दे काय करायचं. समजणे मला कोणी इशारा कापी. माणसा आता तरी माणसात ये. कीर्तन भजन कशा करता? गॅरेज कशा करता? सुधारलेली गाडी, बिघडलेली गाडी दुरुस्त करण्याचं केंद्र म्हणजे गॅरेज.
तसं बिघडलेले माणसं दुरुस्त करण्याचं केंद्र म्हणजे कीर्तने महाराज. कीर्तने, कीर्तनाची पावर आहे. आणि इकडे यायला सुद्धा नशीब लागतं महाराज. कोण्या माणसाला परमार्थ रुचत नाही. काही माणसं मंडपापर्यंत येतात, हुंगलेवणी करतात आणि वापस जाते. यायला हुंगे माणसं म्हणायची. कोणती माणसं? इकडे यायला सुद्धा पुण्य लागतं. सपने तो हर कोई सजाता है, लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे भगवान बुलाते हैं. पापी लोकांना परमार्थ आवडत नाही महाराज. लाटणं मोडतं पण वाकत नाही, दगड शेवाळतो पण पाझरत नाही. काही माणसं मेले तरी भक्तीचा गंध नाही. नाही देव परमार्थ करू देत महाराज. तुम्ही बघा महाराज, जाळं जर सागरात टाकलं ना, सागरात टाकलं की ओलं होते आणि वर काढलं की कोरड्याला. काय काय माणसं सप्ताह आलं की ओले होते आणि काला झाला की पुन्हा जशाला. काय वाजायला का रे? एवढंच वाजले भाऊ, इतकं कम परमार्थ आवडत असेल मागच्या जन्माचं पुण्य आहे महाराज. आणि याची तळमळ फक्त संताला आहे, तुम्हाला आम्हाला. 3 वाक्य डायरीत लिहून घ्या. मायबाप जर चांगले असतील तर लेकर कधी वाईट वागत नाहीत. गुरुजी चांगले असतील तर विद्यार्थी कधी वाईट वागत नाहीत. आणि साधू चांगला असला तर समाज वाईट वागत नाही. मायबापाला वाटत असेल लेकरांनी चांगलं वागावा, आधी मायबापांनी चांगलं वागलं पाहिजे. गुरुजीला वाटतं विद्यार्थ्यांनी नीट वागावा, गुरुजीनं नीट वागलं पाहिजे. आणि साधूला वाटतं समाज एका दोरीत चालावा, साधू नीट वागला पाहिजे. आता मला सांगा, लेकराच्या घडण्याला आणि बिघडण्याला कारणीभूत कोणी? मायबाप. जास्तीत जास्त लेकरू आईपासून बिघडतंय का बापापासून? बोलतात का खाली येऊ मी कस करू? आईपासून बिघडतंय का बापापासून? आईपासून. आणि सुधारतंय बी. लेकराच्या बिघडण्याला सुधारण्याला कारणीभूत कोणी? माई. आईने जर ठरवलं लेकरू बिघडू द्यायचं नाही, बाप किती बी वाईट असू द्या, लेकरू बिघडत नाही. आता मी खानदानी दारू पिणाऱ्याचा मुलगा आहे, शंभो. खानदानी. तुम्हाला खानदानी कळते का? ज्या माणसाला सकाळी उठल्या उठल्या दारू प्यायला लागते त्या घराण्यातला मी. पण आमच्या आईनं ठरवलं, एका दारू पिणाऱ्याचा मुलगा सुद्धा कीर्तन करू शकतो. हे प्रत्येकाच्या आईने ठरवायला पाहिजे. आता एवढ्या माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या माता भगिनी इथं कीर्तनाला उपस्थित आहेत. जोरात टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. टाळी वाजवा. काहून म्हणलं? मालिकाचा त्याग करून आल्यात. कारण सध्या माणसं येडे केलेत मोबाईलनं आणि मायला येडं लावलं त्या मालिकाने. काल आमच्या बायकोनं मालिका बघता बघता मला ताटात चपाती वाढायची तर गिलासात वाढी. काय सांगू तुम्हाला, वातावरण बिघड महाराज. माया संघ भजनी आली ते मला महाराजाची बायको येड्यावरून खाऊन काढली. म्हणलं गपचित बस, चावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ घातले महाराज. काळ विचित्र आहे महाराज. तुमचा काळ जेवढा परमार्थात जाईल तेवढा काळ चांगला आहे. आणि यायच्या हातात आहे महाराज. आईनं जर ठरवलं लेकरू बिघडू द्यायचं नाही, बाप किती वाईट असू द्या. तुम्ही भागवतात चरित्र ऐकलं असेल भक्त प्रल्हादाचं. भक्त प्रल्हादाचा बाप कोण होता? बोला. किती चांगला होता. सप्ताह चालू झाला की पहिली पंगत येऊ देत होता. बरोबर आहे ना? पंगत नाही, देवाचं नाव घेतलं की त्याला जमत नव्हतं. कोणाला? पण त्याच्या पोटी एक रत्न जन्माला आलं. कोण? भक्त प्रल्हाद. आईमुळं का बापामुळं? बोला. आईमुळं. ज्ञानोबाराला सुद्धा हरिपाठ लिहावं लागलं. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला. किती लेकर घडले आतापर्यंत महाराज. छत्रपती शिवाजी महाराज जय म्हणलं, माणूस असा छाती फुगून ताईट राहतो महाराज. एवढे छत्रपती शिवाजी महाराज घडले. कोणामुळे घडले? बोला. माझे जाऊ साहेबामुळे. किती लेकर घडले आतापर्यंत इतिहासात, आतापासून तर इथपर्यंत जेवढे लेकर घडले असतील याच्या मागे हात जर कोणाचा असेल तर आईचा आहे. कोणाचा आहे? मधला साला 4 लेकर होते. सुबाहू, शत्रुमर्दन, विक्रांत वर्म, आलारक. 4ही लेकराला तिनं पाळण्यात टाकून झोका देऊन गाणं म्हणाव, बाळा तुला कल्याण करायचं असेल तर नाश का संसार सोडून दे. सांडी रे सांडी बाळा, सांडी संसार चंदू. सांडी रे सांडी बाळा, सांडी रे चंदू. माशिया मोहळा रे रचियला रे गंगू.
उठी पुत्रा जाई बाळा तीर्थ रे हिंदा उठी पुत्रा जाई बाळा तीर्थ रे हिंदा उठा पुत्रा जाई बाळा तीर्थ रे उठा पुत्रा जाई बाळा तीर्थ रे चार लेकरला पाळण्यात टाकून झोक देऊन गाणं म्हणावं बाळा तुला कल्याण करायचं असेल तर नाश का संसार सोडून दे महाराज. चारही लेकर देवाच्या दारात नेले. मैनावतीनं गोपीचंद घडवला. मैनावतीच्या डोळ्यात पाणी आलं. गोपीचंद म्हणला आई डोळ्यात पाणी का आलं. जालिंदरासारखे महात्मे आपल्या घरी येतात. साधू तू त्यांच्या पाय पडत नसेल तर तुला जन्माला देऊन सार्थक नाही. काय छंद धरला महाराज गोपीचंदाने. उभं आयुष्य बदलून टाकलं. छंद लागला टिटविला तिने समुद्र आटविला मैनावतीने कृतार्थ केला गोपीचंद. आयसा धरी छंद बाळा आयसा धरी छंद आयसा धरी छंद बाळा आयसा धरी छंद आयसा धरी आयसा धरी छंद बाळा आयसा धरी छंद आयसा धरी छंद बाळा आयसा धरी छंद आयसा धरी छंद बाळा आयसा धरी छंद बाळा आयसा धरी छंद आयसा धरी छंद आयसा धरी छंद बाळा आयसा धरी छंद आयसा धरी छंद बाळा आयसा धरी छंद आयसा धरी छंद बाळा आयसा धरी छंद कितीतरी लेकर घडले महाराज. याला कारणीभूत आई आहे. मग आई जर चांगली असेल तर आयुष्यात लेकरू बिघडत नाही. गुरुजी चांगले असतील तर विद्यार्थी बिघडत नाहीत. आणि साधू जर चांगला असेल तर समाज बिघडत नाही. आज किती कीर्तन येतं, किती भागवत येतं, किती सप्ते येतं, याचा मेळ नाही. पण लोक सुधारायचा. आता तुमच्या गावातला सप्ताह किती वर्षापासून आहे? किती? 45. तुमच्यात काय बदल झाला? म्हणी जा. आणि झालाच पाहिजे. चलत राहिलं तर गाव आलं पाहिजे. जेवण केलं तर ढेकर दिला पाहिजे. औषध घेतलं तर रोग बरा झाला पाहिजे. लग्न केलं तर लेकरू बाळ हा हे कळत आहे. आणि परमार्थ केला तर माणसात परिवर्तन झालं पाहिजे. आणि होतच असते. सांगणारा चांगला असला तर ऐकणाऱ्यात बदल होतो. एसटी मध्ये 50 माणसं झोपली झोपू द्या पण 51 जागी पाहिजे. कोण? ड्रायव्हर. आणि आता ड्रायव्हरच जर झोपला 50ला कायमची झोप लागेल महाराज. कीर्तन सप्ते भरपूर झाली. परमार्थाची लांबी रुंदी वाढली, खोली कमी झाली. डाळ ओतू चालली का फेस ओतू चाललाय हा? आणि लोक काय म्हणते? परमार्थाचा खेळ असाच झाला महाराज. कीर्तन इतके झालेत महाराजाला समजा दहा कोणते घ्यावा. घर बांधायचं कीर्तन केलं याच्यात नवल नाही. मी घर पाडायचं कीर्तन केलं शांबा. मग कीर्तन किती झाले याचा मेळ नाही. पण समाज सुधारला पाहिजे. आणि ही संताची महाराज आतून तळमळी. संताला जितकी तळमळी तितकी आम्हाला नाही महाराज. आता इतक्या लांबून 300 किलोमीटर मी इथं आलो. कशा करता? कोण मला पैसा करता? होय पैसा करता नाही, कीर्तन करता. कीर्तन जर चांगलं झालं आणि समाजात काही परिवर्तन झालं तर कीर्तन करायचा उपयोग आहे. नाही ते कीर्तन करायचा उपयोग नाही. ही संताला रात्र तळमळ. मी नेहमी सांगित असतो कुत्र्याला गती कधी जमणार नाही, माणसाला प्रगती जमत नाही. समाज अधोगतीला चालला संताचं हृदय तुटत महाराज. बुडत Mama
वाजवा एकदा बेस्ट. बुडत है जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या तळमळ राहते महाराज. खानदानी मायबाप असले की लेकरू कधीच व्हायला जाऊ देत नाही. खानदानी शिक्षक असले की विद्यार्थी कधीच व्हायला जाऊ देत नाही. आणि खानदानी साधू असले की समाज कधी व्हायला जाऊ देत नाही. तळमळ असते. जसा पुढे माणूस तसा उपदेश असतो. माणसाच्या जाती चार आहेत. एक पामर आहे, एक विषयी आहे, एक जिज्ञासू आहे आणि एक मुक्त आहे. संतांनी प्रत्येकाला भिन्न भिन्न उपदेश केला. ज्याला कुठलं खायला आवडतं आणि कुठलं प्यायला आवडतं त्याला पामर म्हणायचं. ज्याला घरचं खायला आवडतं त्याला विषयी म्हणायचं. ज्याला चार घरी मधुकरी मागून खावडते त्याला जिज्ञासू म्हणायचं. आणि ज्याने कुठलं खाल्लं तरी अंतःकरणावर परिणाम होत नाही त्याला मुक्त म्हणायचं. ज्याला 1 नंबरचा पैसा आवडतो 2 नंबरचा आवडतो त्याला पामर म्हणायचं. नोकरीचा पैसा आवडतो त्याला विषय म्हणायचं. पैसा चित्त लागत नाही त्याला जिज्ञासू म्हणायचं. आणि किती पैसा आला आणि किती गेला तरी ज्याला काही वाटत नाही त्याला मुक्त म्हणायचं. पुन्हा ऐका, ज्याला आपली बायको सोडून परस्त्री आवडती त्याला पामर म्हणायचं. स्वतःचीच बायको आवडती त्याला विषय म्हणायचं. देव आवडतो जिज्ञासू म्हणायचं. आणि आवड राहिली नाही त्याला मुक्त म्हणायचं. आपण कोण्या मालिकेत बसतो तपासा. कीर्तन पुढे पुढे जाण्याकरताय का मागं मागं येण्याकरताय? हा, दुधाने दूध राहण्यात मजा आहे का दुधाने तूप होण्यात मजा आहे? बोला. दूध काय लिटर आहे तुमच्या इकडं? 60 आणि पाणी टाकून 70. निरस दूध किती आहे? 60 रुपये. दुधाची किंमत 60 रुपये आणि तुपाची काय किलो आहे? 800. मग दुधाने दूध राहावा का दुधाने तूप व्हावं? बोला ना. तूप राहावा. लाकडाने जर अग्नी झाला तर अग्नीचं लाकूड नाही. ऊसाची जर साखर झाली तर साखरेचा ऊस नाही. दुधाचं जर तूप झालं तर तुपाचं दूध नाही. आणि माणसाचा एकदा देव झाला पुन्हा आपली बेजारी नाही. आणि याच्याकरता एक कीर्तनी मारा. देव पहावया गेलो टाळी वाजवा एकदा. देव पाहावया गेलो आणि देवाची होणी गेलो. इतकी तळमळ मारत. पामर भेटला की पामराला वेगळीच भाषा वापरली. विषय भेटला त्याला वेगळीच भाषा. जिज्ञासू भेटला त्याला वेगळीच भाषा. आणि मुक्त भेटला त्याला वेगळीच भाषा. दादा तुमचं नाव काय? माळकरी नारायण भाऊ. तुमची आवडीची भाजी सांगा बरं. तुमचं काय नाव आहे? घाबरू नका, मोकळं बोला. घालील लोटांगण मोकळं पटांगण. फ्रेश राहा. अहो भाजी कोणती आवडते तुम्हाला? कीर्तनात सांगाजोगी नाही का ती भाजी? कोणती? वरण भाजी होय. एरी पासलाच वाफा कोरडा ठेवला तुम्ही काय? वरण भाजी नाही, आवडीची भाजी सांगा. तुमचं नाव काय? तुम्ही हे दमा यायला विचारते. मिसळ. मग तुम्हालाच विचारतो. हो दे आता काय मिसळ आवडते ना? बरोबर का? आवडते ना? लग्न झालं का? हा. आता बघा तुम्ही, आपल्या आवडीची भाजी कोणती? विनेकरी तुमच्या मेथीची भाजी. बरोबर ना? आईने केलेली आवडती का बायकोने केलेली? का? माई शपथ. तुम्ही आणखीन बघा महाराज. हे काळ आहे, काळानुसार पण त्यांनी योग्य उत्तर दिलं महाराज. मग आपल्या घरी जर पाहुणा येणार असेल त्याला आपण एक भाजी करतो का 2-4 भाज्या करतो? थोडं बोलत चला. 2-4 कशामुळं?
पाहुणा आला म्हणून नाही. हा त्याने जर मेथीची नाही खाल्ली तर मग बटाट्याची खाईन, नाही बटाट्याची खाल्ली तर वांग्याची खाईन, नाही वांग्याची खाल्ली तर कांद्याची खाईन, नाही कांदा खाल्ला तर काय माती खाईन. पण आपला हेतू काय आहे? आपल्या घरी आलेला पाहुणा जेवणे वाचून नाराज होऊन जाऊ नये. तसं संताचं काम आहे. आपल्या दारात आलेला साधक राहू दे हो महाराज, जसं आहे तसं राहू दे. आपल्या दारात आलेला साधक आपल्या दारातून वायाला जाऊ नये. त्याच्यामुळे त्याला पुढचा माणूस असा त्याचा उपदेश. कीर्तन करीत असताना सुद्धा कीर्तन करायला बंद नाही. आपण बोललेले शब्द पुढच्या माणसाला कळत येत का? नाही तर काही उपयोग होतो का? उपयोग नाही ना. पामर भेटला ना त्याला हात जोडून सांगितलं, बाबा दारू पिऊ नको, विष पिऊ नको, जिंदगी बर्बाद करू नको, कारण तुला हे शरीर डबल मिळणार नाही. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. बात आहे वा. असे माणसं पाहिजेत भाऊ. प्रवास करायचं तर गाडी नीट पाहिजे, रस्ता नीट पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे. म्हणजे नदीत नाही तर वड्यातच जायचं काम मारा. प्रवास करायचं तर गाडी नीट पाहिजे, रस्ता नीट पाहिजे आणि ड्रायव्हर माळकरी पाहिजे. जेवण करायचं तर गावरान गायचं दूध पाहिजे, बाजरीची आणि तोंडी लावायला हे बघा खायचं कसं कळत आहे का? स्वयंपाकाला बी बाई सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे आणि जेवणाऱ्याला कशा संग काय खावा याची अक्कल. पहिल्या बाया सुगरण होत्या, कमी मसाला स्वयंपाक चांगला. आताच्या बाया डबेच्या डबे मसाला चव नाही, कशाला अजिबात चव नाही मारा. कीर्तनाला बी तिन्ही माणसं पोषक पाहिजे. पहिली गोष्ट वादक चांगली पाहिजे, दुसरी गोष्ट गायक नीट पाहिजे. आपण जे म्हणलं तेच त्याने म्हणावं. काल मी म्हणलं रंगनी रांगत गुलगुला बोलत, मागचं म्हातार म्हणलं रंगनी रांगत गंगुला बोलत. काय आणून घ्यायचं का मला? आपल्याला जे अपेक्षित आहे तेच म्हणलं पाहिजे. कधी कधी गायक चांगले आहेत, वादक चांगले आहेत, कीर्तनकार नीट नाही. कधी कधी तिन्ही धोरणात आहेत. पुढं बसणारे माणसं, पुढं बसणाऱ्याचे तोंड फ्रेश पाहिजे, तेव्हा कीर्तन करायला मूड राहते. नाही तर काही काहीचे तोंड बघून फाशी घेऊ वाटते माणसाला मारा. कीर्तनात फ्रेश राहायचं. देवाने तुम्हाला आम्हाला काही कमी केलं का? आता इथं कोणी बी हात वर करा. माझ्याकडे मोबाईल नाही, आजचं सगळं पाकिट त्याला. खरंच नाही काय? नाही ना? मी बी पाकिट म्हणले, पैसे कुठं म्हणलं का? डिझेलवर घरी जाऊ काय मी मारा? काय किती चांगलं आहे मला सांगा तुम्ही. आज गरीब कोणी राहिले का? खाण्यात लोक पुढे गेले, कपड्यात लोक पुढे गेले, पैशात लोक पुढे गेले, सगळं भरपूर आहे लोकांना. हाय का नाही म्हणे घरी? तुमचं वय रनिंग किती आता? 68. तुमच्या काळात गोड खायचं म्हणल्यावर सणाला होतं का रोज होतं? सणाला. आणि आता रोज खायला आहे. चांगले चांगले पक्वान नाहीत. मग आता किती खाण्यामध्ये काळ पुढे गेलाय. अहो खाण्यात काळ पुढे गेला याच्यात नवल नाही, किती खावा याचं लोकांना ज्ञान नाही. काल एक जणांनी 13 धपाटे खाल्ले आणि 1 बिस्लरीचं पाणी पिले. त्याला म्हणलं मरशील ना? ते मला हे फक्त पाण्याला आधार आहे. काय गाव खातो का काय? खाण्यात लोक आज पुढे आहेत. पैसे लोकांजवळ कमी नाहीत, कपडे लत्ते कमी नाहीत. काल आमच्या गावाकडे एका बाईनं साड्याचं कपाट उघडं, साडे तिच्या अंगावर पड्या, बाई मेली. मग कमी काय लोकांना? पैसा भरपूर आहे, खायला भरपूर आहे, लिहायला भरपूर आहे. हरवलंय फक्त माणसाच्या चेहऱ्यावरचं समाधान. आणि समाधानाची जागा फक्त भजन कीर्तने महाराज. बाकी कुठं समाधान नाही. तेन सदा चित्त समाधान, Oh
बात है सदा नाम घोष करो हरी कथा तिने सदा चित्ता जीवन मिळालं डबल डबल नाही दारू पिऊ नका विष पिऊ नका आत्महत्या करू नका ही जिंदगी बर्बाद करू नका अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे मनुष्य जन्म मोल रे मिट्टी में न रोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे तू सत्संग में जाया कर तू सत्संग में जाया कर गीत प्रभु के गाया कर जय प्रभु के गाया कर शाम सवेरे बैठ के बंदे ध्यान प्रभु का लगाया कर शाम सवेरे बैठ के बंदे ध्यान लगाया कर नहीं लगता कोई मोल रे मिट्टी में न रोल अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे टाळी वाजवा एकदा बेस्ट मारा यायच्या करता टाळी वाजवा त्या बारक्या मुली करता एकदा टाळी वाजवा गड्या बेस्ट कोणाचं लेकरू काय म्हणतो कवापासून तुम्ही चाल म्हणायला लागले की ती नाचती भाऊ पोरगी मी म्हणलो काय कवापासून आहे महाराज आणि वैभव वारकरी संप्रदायातलं महाराज आता थांबवा तिला चक्कर की करीन बरं का विठ्ठला मनुष्य जन्मान मोल रे तो मिट्टी में न रोए रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं रे पुन्हा पुन्हा मिळत नाही महाराज कोणती बी संधी एकदा असते का दोनदा असते बरं दारूचं व्यसन चालता चालता लागते का प्रयत्न करावं लागते चालता चालता आपली मित्र गँग तशी हुशार असते ना चल एक टोपण आणि एक टोपण ते म्हणतो नको रे म्हाताऱ्याला वास आल्यावर लय मारीन म्हाताऱ्या देव म्हणला अरे वासामुळे कुठे दारू पित नसतात का फुटाने येतं मुरकुलं येत नादी लावते महाराज ते बघ ते म्हणते तुम्हाला कसं काय माहिती चालता चालता बेसन लागते महाराज एक जण मला जास्त खोकलाय तो मला एक टोपणातच खोकला जातो किती टोपणात आता तो मला दारून खोकला कसा जाईल तो मला मग जमीन गेली तो खोकल्याचं काय एक जणांनी काल बायकोलाच एक टोपण दारू पाजली बायकोनं असं कसकून तोंड केलं तो मला मी कसं दुःख पचवीत असं काळ विचित्र आहे बार तुम्ही बघा दारू पासून बाजूला राहा आणि सगळ्यात जास्त चांगली बायको जर कोणाला भेटत असेल महाराजाला चुकून बी नाही आता आम्ही इकडे कीर्तन लिहिलं घरी विचारावं कुठे गेलेत महाराज उधळलंय आता काय सोबत दारू पिणारीची बायको नवऱ्याला कधी अपशब्दाने बोलणार नाही कधीच नाही देवाच्या मंदिरात जर गेली स्वतः करता काही मागणार नाही देवाला हात जोडून प्रार्थना करणार देवा कपाळाच्या कुंकुमाच्या जन्माशी जाऊ दे रे आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे देवा कपाळाचं कुंकुमाच्या जन्माशी जाऊ दे आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे दारू पासून बाजूला राहा मला तू म्हणता तुला एवढी तळमळ काय मी खानदानी दारू पिणारीचा मुलगा आहे आम्ही ती परिस्थिती भोगली महाराज दारू पासून बाजूला राहा आणि चालता चालता व्यसन लागते भोपाळीतले प्रमाण बघा ना ते नकळता संग झाला सहज खेळता नकळता संग झाला सहज खेळता चालता चालता व्यसन लागते जिंदगी बरबाद होती तुम्ही आणखीन बघा दारू पिणारा इतका सज्जन माणूस नाही बाबा फक्त ते दारू पितं इतकं तेवढा अवगुण आहे नाही तर दारू पिणारा माणूस कधी खोटं बोलत नाही कोणाचं लग्न मोडीत
नाही. आणि माळकरी मोरड्याशिवाय तुम्ही आणखीन बघा, रस्ता दारू पिणाऱ्याला विचारायचा आणि माळकऱ्याला विचारायचा, पटकन चांगला रस्ता कोण सांगते? काय झालं? दारू पिणाऱ्याला बघा तुम्ही डायरेक्ट रस्ता सांगणार, माळकऱ्याला विचारलं की चौकशी जास्त करणार. त्याला म्हणलं ते ह्या गावाला जायचं. कोणत्या गावी? वाकोतला. ते काय म्हणतं माहिती का? कोण्या गावचे? परभणीचे. इकडे कशाला आली? त्या अहो कीर्तनाला, तुमचं कीर्तन आहे का? गावापासून करायली. कोणी घेतलं कीर्तन? इतक्या बांड्या पंचायती करणार. कोण? माळकरी. दारू पिणारे चौकशी करत, त्याच्याकडे अवगुण एक आहे, फक्त दारू पिते, नाही तर त्याच्यासारखा सज्जन माणूस नाही. हुशार बी जातलं असती महाराज. एक दारू पिणारा, फुल दारू पिणारा रात्री 1 वाजता घरी आलो, बायकोला म्हणता ए दरवाजा उघड. ते म्हणजे उघडीत नाही. तेव्हा मला तो जर दरवाजा नाही उघडा तर मी आडात जीव देईन. ती म्हणली मग त्याने असा बारीक दगड घेतला सर, असा आडात टाकला. बायकोला वाटलं मेलं काय बघा. बायको बाहेर आली, आतमध्ये गेलं, कडी लावून घेतली. दारू पिणारा चमत्कारिक बी तसं असते महाराज. पण पाया पडतो महाराज, दारू पिऊ नका, विष पिऊ नका आणि आत्महत्या करू नका. कारण हे शरीर 83,99,999 शरीर आपल्याला फिरावं लागली, तेव्हा इथं वारं लागलं. जास्त पाप केलं असतं तर आपण नरकात गेलो असतो, जास्त पुण्य झालं असतं आपण स्वर्गात गेलो असतो, जास्त ज्ञान झालं असतं आपण मुक्त झालो असतो, जास्त अज्ञान झालं असतं आपण बद्ध झालो असतो. पण पाप पुण्य आपलं समान झालं म्हणून आपण या भूमीत आलो. पहिलं भाग्य भारत देशात आलो. दुसरं भाग्य तुम्हाला जिल्हा कोणता आहे? जळगावात आलो. आणि तिसरं भाग्य अशा पवित्र गावात आलो. बरं इतकंच नाही, इतके माणसं मंडपात बसलेत, याच्यातलं एक तरी माणूस अजून मेलाय का? एवढा मोठा तो दलिंदर रोग होता. कोणता कोणता? त्याच्यात जर आपला नंबर लागला असता, तुमचं आमचं दर्शन झालं, मग देवाने आपल्याला वाचविलं महाराज. सकळ जीवाचा करीतो. किती लोक गेले महाराज, काय मरण आलं महाराज. तशी परिस्थिती पुन्हा येऊ नये महाराज. जे लोक कोरोनाच्या कालावधीमध्ये गेले महाराज, काय त्यांची अंत्यविधी, काय परिस्थिती महाराज, खूप बिकट परिस्थिती. याच्यात जर आपण वाचलोत ना, देवाने आपल्याला बोनस दिले महाराज. 8 दिवस एक म्हातारा ॲडमिट होतं इने घरी. किती होईल? आणि 8 दिवसाचं बिल डॉक्टरने 16 लाख रुपये केलं. म्हाताऱ्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. बाबा पैसे नाहीत म्हणून पाणी आलंय का डोळ्यात? ते म्हातारं इने करायसारखं होतं महाराज. ते म्हातारं म्हणलं तो दवाखाना विकत घ्यायची ताकद माझी येते म्हणे. म्हणलं मग डोळ्यात पाणी का आलं? त्या म्हाताऱ्याने दिलेलं उत्तर इतकं गोड आहे. ते म्हातारं म्हणलं तो 8 दिवस मला सांभाळलं, याचं 16 लाख बिल मागितलं. जगाच्या मालकाने 80 वर्ष सांभाळलं, पण रुपयाचं बिल मागवलं. सकल जीवाचा करीतो सांभाळ, सकल जीवाचा करीतो सांभाळ. तुमचा आमचा सांभाळ करणारा कोण आहे? जगाचा मालक. पवित्र नरदे त्याने आपल्याला दिलाय. आता मला मोकळं बोला, नरदे आपल्याला मिळालाय का कळालाय? थोडं बोला. मिळाला, कळाला? मायबाप आपल्याला मिळाले का कळाले? बोला. कळाले? बायको आपल्याला मिळाली का कळाली? तुम्हाला सटवायची शपथ आहे, खरं सांगा मला. बायको मिळाली बी आणि पुन्हा कळाली बी. आता मला सांगा, आईनं आवाज द्यायला लवकर येतो का बायकून दिलो? येणे करी ते म्हणते ना, आता महानादी लागून उभं होतो. नुसतं आईनं आवाज देऊ, आईनं बाळू आवाज नाही भाऊ आला, आणि नुसतं बायकून म्हणा होय बा. आणि काकड्याला दम नाही एवढ्याने आळू तू. माता माऊली पाचारिता नाही दिला माऊलीला, माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता. शब्द नाही दिला मागुता, शब्द नाही दिला मागुता, शब्द नाही दिला मागुता, नाही दिला मागुता. स्मरे माता बहिरा झाले आया जगी, झाले आया जगी, झाले आया जगी, बहिरा झाले आया जगी, झाले आया जगी, बहिरा झाले आया जगी, झाले आया जगी, बहिरा झाले आया जगी. मायबाप मिळाले महाराज, पण कुठं किंमत कळली द्यायची? ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर हसू आहे, बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि हृदयात ज्याच्या हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, जगातला नंबर 1चा श्रीमंत माणूस तो आहे.
त्याला कोणतं तीर्थ बोंबलं धिंडायची गरज नाही महाराज. काय करता तीर्थाला जाऊन महाराज? इथून काशीला जातात लोक आणि तिकून इकडे आले की लोकाला ताण देतात. काशी केली, काशी केली, काशी केली. त्याला म्हणलं चहा घे ना, कपात घेत नाही, बुटात घेतो का बुटात? ज्याने मायबापाची सेवा केली त्याला काशी करायची गरज नाही. मायबाप केवळ पंढरपूरचं स्नान केलं, सगळ्या तीर्थाचं स्नान, त्र्यंबकेश्वरचं स्नान केलं, सगळ्या तीर्थाचं स्नान, समुद्राचं स्नान केलं, सगळ्या तीर्थाचं स्नान, आणि आई वडिलाच्या चरणाची सेवा केली, सगळ्या तीर्थाचं स्नान. त्याला कुठं येण्याची गरज नाही. लोक म्हणते मायबाप मिळाली, किंमत कुठं कळाली? 4-5 दिवस झालं मी एका वास्तुशांतीचं कीर्तन केलं अनिल महाराज. ते घरावर नाव होतं मातृ पितृ छाया. मला वाटलं हे मायबापाचं ओरिजिनल भक्त आहे. कचून वर्णन केलं. कीर्तन झालं, एका माणसाने हात धरला, म्हणले महाराज जरा तोंड सांभाळून बोला. म्हणलं वर्णन त्याचं केलं आणि डोकं तो काऊन दुखायले? ते मला महाराज तुम्ही इतकं त्याचं वर्णन केलं, त्याचे मायबाप कुठे आहेत तुम्हाला माहिती आहेत का? म्हणलं कुठे आहेत? वृद्ध आश्रमात आहेत म्हणे. म्हणलं घरावर तर नाव मातृपितृ छाया आहे. ते म्हणले मातृपितृ तिकडे आहेत, त्याची छाया घरात आहे. आता याला 4G लागते, त्याला इलाज नाही महाराज. बरेच विनोद झाल्यावर कळते. काल आमच्या गावात एका म्हातारीला म्हणलं काकू तात्याची बायको तो कोमात गेली. म्हातारी म्हणली माय मोठे माणसं कुठे बी जातील. बरेच विनोद कळत नाहीत लोकांना महाराज. एक येडं इकून तिकडे चाललं, एक येडं तिकून इकडे येत होतं. इकून येडं चाललं पिशवीत अंडे घेऊन, ते पडून येणाऱ्या येड्याला म्हणतंय माझ्या पिशवीत काय आहे, जर तो सांगितलं तर याच्यातले अंडे तुला, आणि किती आहेत हे जर सांगितलं तर 8ची 8 तुला, आणि कशाचे हे जर सांगितलं तर याच्यातली कोंबडी तुला. तरी ती येडं म्हणते मला विचार करायला टाइम दे, धन्य माता पिता ताई. थोडा वेळ लागतो. दुधाला मांजर जशी टपून असती, कीर्तनाला श्रोता तसा टपून पाहिजे. मायबाप मिळाले पण त्याची किंमत नाही कळाली. अरे देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, सज्जनाच्या गळ्यावरती सुरी पाहिली, पतिव्रता सोने उपवास राहिली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली. दोन्ही माणसं फ्रेश बरं का, टाळी वाजवायचं बेस्ट. आणि इथं नाचता येतं बरं का मला, घरी गेल्यावर नाचता येईल का? आता आपण कीर्तन संपल्यावर कुठे जाणार? घरी गेल्यावर अंगावर गोधडी घ्यायची, गोधडीत म्हणायची इठ्ठलला इठ्ठलला. बाया म्हणते यायचे का वायर ढिले झालीत का? आता मला सांगा, पडलेल्या पार्टीच्या दारात निवडून आलेली पार्टी नाचती का नाही? बोला ना. प्रेमामुळं का तिरस्कारामुळं? तिरस्कारामुळं. लग्नामध्ये नवरदेवाचे मित्र त्याच्याकडून पैसे घेऊन दारू पिऊन नाचतील. लय त्याच्यावर प्रेम आहे म्हणून का टाकलेली जिरत नाही म्हणून? निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं, लग्नातलं नाचणं मस्तीचं, परमार्थातलं नाचणं भक्तीचं. कीर्तनाचे रंगे, कीर्तनाचे रंग, कीर्तनाचे रंगे, कीर्तनाचे रंग, कीर्तनाचे रंगे, कीर्तनाचे रंग, कीर्तनाचे रंगे. नदी पालाऊ जगी, नदी पालाऊ जगी, नदी पालाऊ जगी, नदी पालाऊ जगी, कीर्तनाचे रंग, जय हो. नाचू कीर्तनाचे, ज्ञानदीप लावू, परमार्थातला आनंद भोगता आला पाहिजे महाराज. काय देवाने कमी केलं महाराज? भजनासारखा आनंद तर जगात नाही महाराज. किती बी दुःख येऊ द्या तुम्हाला, तुम्ही किती बी टेन्शन मध्ये असू द्या, जगात ताण नाही असा माणूस नाही महाराज. एनी टाइम काही काही जे चेहरे टेन्शन मध्ये आहेत महाराज. कधी बघा त्यांच्याकडे असे रागीट चेहरे आहेत महाराज. माणसाला समाधान राहिले नाही महाराज. भजन केलं ना समाधानी होते माणूस. गातो आवडीन गोड तुझे नाम, तुझ माझा राम, तुझ घनश्याम. गातो आवडीन, गातो आवडीन, गातो आवडीन, गातो आवडीन.
वाजणारे चांगलेत म्हणून मन वाटते महाराज. काय भजन होते पहिले महाराज. नाम तुझे घेता देवा होई समाधान, तुझ्या पदी लागो माझे हे कविता होती महाराज. काय काव्य राहायचं, डोळ्यात पाणी यायचं महाराज. आता माईक वालीत ना महाराज, महाराज यायला जर टाइम असला तर गाणे लावायचे गोड. फिरत्या चाका वरती देशी मातीला कार, विठ्ठला तू वेडा किती गोड राहायचं महाराज. 75% लोक दुसऱ्याच्या सुखावर जळत आहेत महाराज. 75% त्यांनी बंगला बांधला आणि ह्यो दवाखान्यात गेला. जळायचं नाही, शिकवण होती महाराज. घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. आता इस्टेट आहे, पैसा आहे, हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. आता हे आपलं कपाळ आहे, याला किस्मत म्हणते, याला प्रारब्ध म्हणते. एकदा सोयीचं फिरतं आणि एकदा उलटं फिरतंय महाराज. कपाळ जर उलटं फिरलं ना, नाशलेली येऊन जातात महाराज. आमच्या गावाकडे एक बाई आहे, दादा 50 एकर जमीन आहे तिला, 50 लाखाची गाडी आहे बसायला, आणि तिने ती 1500 रुपयाची चिठ्ठी फाडली. त्याला काय म्हणते तुमच्या इकडं? लकी ड्रॉपची. 1500 रुपयाची चिठ्ठीवर तिला पुन्हा 25 लाखाची गाडी लागली. मला भाकरच खाली गेला ना महाराज. मला कवर कीर्तन करीत बोंबलं थिंडायचं, आपण बी चिठ्ठी फाडून बघावं महाराज. आणि मी चिठ्ठी फाडली, मला शेगडी लागली. बसा तापत आता. जे आपल्या प्रारब्धात नाही ते मिळत नाही. जगात हर एक गोष्ट आपल्याला मिळू वाटते शांबा, पण मिळत नाही. आणि तुम्ही एक चिंतन करा, जोपर्यंत आपल्या पोटात अन्न नाही तोपर्यंत वाटतं पोट भरावा, आणि एकदा पोट भरलं वाटतं मन भरावा. इतकं तर मन विचित्र आहे महाराज. आहे त्या परिस्थितीत आनंद भोगा. जीवन वाईट मार्गाला नेऊ नका. चांगल्याच्या संगतीत राहा, जीवन चांगलं बनवा. दारू पिऊ नका, विष पिऊ नका, आत्महत्या करू नका, आणि मिळालेलं आयुष्य बर्बाद करू नका. हे पामराला उपदेश केला. पुढे विषय भेटला, बाबा ज्या सुखात तो आज रम्मान झाला उद्देशाला टिकणार नाही. विषय संपले का भोगणारे संपले? बोला बरं. भोगणारे मोकळं बोलू का? दारू संपली का पिणारे संपली? मांसाहार संपला का खाणारे संपली? बिड्या संपल्या का पिणारे संपली? मरायला टेकलेत काय काय माणसं खोक 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 करतात महाराज. त्याला म्हणलं नको बिडी पिऊ, तो मला सांडासच व्हाय ना. खूप परिस्थिती. व्यसनाच्या आरी जाऊ नका महाराज. मरायलेत माणसं पण व्यसनाच्या आरी चाललेत महाराज. विषयाशी विद्या कोण तृप्त विषयत महाराज ते भोगू नका. किती जीव मेले महाराज. विषयात रंगू नका. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. पुढं जिज्ञासू भेटला, त्याला सांगितलं बाबा वाईटाच्या संगतीत बसू नको. आता मृदंगाचारी यांच्या संगतीत राहा. नाही वाजित येऊ द्या तरी मांडी वाजित माणूस. परिणाम कशाचा? संगतीचा. गायकाच्या संगतीत राहा. नाही मानता येऊ द्या पण तोंड गप बसत नाही. परिणाम कशाचा? कीर्तनकाराचा संघ करा. अर्ध कीर्तन ड्रायव्हर करते, भांडवल तेच असते, पाठ होऊन जाते महाराज. आणि चोराची संगत करा, चिरगुट दिसलं की मन धावते. परिणाम कशाचा? जाऊ दे, आपलं चुकीचं म्हणण्यापेक्षा थांबिलेलं बरं. त्याने राईट म्हणले, बैसता चोरापाशी आणि देखताची चिंधी मन धावी. चोराच्या संगतीत बसलं ना महाराज तसंच होतं. पापी लोकांच्या संगतीत बसलं ना तसंच होतं महाराज. कौरव किती होते? कौरव किती होते? बोला ना.
ते एकाला विसरू नका, केस टाकेन आपल्या नावावर. कोण होतं ते? कुंती सांगती देवाला कर्ण तो पांडव रे पहिला, कर्ण तो पांडव पहिला. कुंती सांगती देवाला कर्ण तो पांडव रे पहिला, कोणती सांगती देवाला? 100 किती होती? कौरव किती होती? 100. 101. आणि पांडव किती होते? 5. मला सांगा, बहुमताला किंमत पाहिजे ना. 101 होते, पण जगाचा मालक 101च्या घरी होता का 5 जणाचे? ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, द्वारकेचा राणा कौरवा घरी. इतके जणांचे हात असे झाले, मला काय टाटा करायला का काय मारा? द्वारकेचा राणा पांडवा घरी. कोणाच्या घरी? पांडवा घरी. मग 101 होते, पण जगाचा मालक घरी नव्हता, कारण ज्याच्या संगतीत राहत होते त्याचा मामा कोण? शकुनी. आणि इकडे 5 होते, पण गुरुजनाच्या संगतीत होते. जीवन चांगलं घडलं. पहाते पांडव संगतीत वाटायच्या बसू नका, नाही तर मग आपलं एकांतात राहा. न करी रे संग राहे रे निश्चळ. पुढं मुक्त भेटलं, त्याला सांगितलं बाबा लई ज्ञान झालं, अहंकार होईल आणि ज्ञान तू गिळून टाक. ज्ञान गिळून गावा गोविंदोगा. आता पुढं जनाला अधिक मनाला उपदेश केला. आयुष्य जागवी तो म्हणा. आणि काय अभंगात नुसत्या मनाला पुढे घेतलं. म्हणा काळ जवळ आला बाबा, तू माया जाळात गुतू नको, थोडं तू माग येई. अभंगाचं पहिलं. नको नको म्हणा गुंतू माया नको नको म्हणा गुंतू माया नको नको म्हणा गुंतू माया नको नको गुंतू माया नको नको गुंतू माया नको म्हणा गुंतू माया दारी. काळाला हे काळाची हे उडी पडेल बागेला, हे उडी पडेल बागेला. काळाला जवळी काळाची हे उडी पडेल बागेला, काळाची हे उडी पडेल बागेला. म्हणा मायाजळात गुतू नको. मायाजळ म्हणजे मी आणि माझं. का मनाला उपदेश केला? कारण सगळे इंद्रियाचा बॉस मनी, आणि मन एकदा हातात आलं की सगळे इंद्रिय हातात येते. म्हणून नको नको म्हणा गुंतू मायाजाळी. आणि तू जर मायाजाळामध्ये गुंतला तर काळ जवळ आला. किती जवळ? महाराजांनी अहो रात्र प्रमाण दिले. महाराज वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरच्या आळीला वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरच्या आळीला. पाटील बुवाला मग लावून सवे, पाटील बुवाला पाटील बोला मग लावून सवे, पाटील बोला. चिठ्ठी येईल बा पडेल ठावे, चिठ्ठी येईल बा. चिठ्ठी येईल बा, पडेल ठावे, चिठ्ठी येईल बा. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा माधवारी, बोल बोल दले का पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोल बोल दले का पिंगळा माधवारी. संत म्हणले बाबा काळ जवळ आला. किती जवळ? कानापाशी आलाय. कानापासला केस पांढरा झाला, समजून चालावं आता आपलं जवळ. दिवा विजल्यावर तेल टाकाव का विजण्याच्या आत टाकाव? चोर निघून गेलो सावध हो का येण्याच्या आत?
महापूर आल्यावर गाव सोडाव का येण्याच्या अगोदर, मथार पण येण्याच्या अगोदर सावध व्हा. संत म्हणले जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावाय, काळ येईल आणि घेऊन जाईल. म्हणून म्हणा या माया जाळात तू गुतू नको, नको नको म्हणा गुंतू माया जाळी. आणि तू जर काय गुतला, काळाला जवळी ग्रासावया आणि तुला कोणी सोडणार नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. आणि जो सोडणारा परमात्मा आहे त्याचं भजन करा. विठ्ठोबार नको नको म्हणा गुंतुमाया जाळी, काळाला जवळ ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. सर्वांनी एकदा प्रेमाने हातवारी घ्या, भगवंताचं भजन करा सर्व. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल जय जय विठ्ठल. देव देव